बऱ्यापैकी संपलेले. नमस्कार दादा, काय नाव आहे? विकास बोलणार. असं का? पाथर्डीवरून. पाथर्डी नगर. हा हा हा, नगर पाथर्डी का? कधी आलो तुम्ही? आम्ही आता इथं पुणे ते सासवड आलेलो आहे. पुणे ते सासवड. इथं पुण्यातच असतो. म्हणजे आमच्यासारखं झालं. आम्ही तिघी गेलो. मोठ्या प्रमाणात चहाचं वाटप चालू आहे. आणि नंतर ही ग्रीन आर्मी. दादा ताई एक मिनिट, तुमची ते ग्रीन आर्मी काहीतरी वाचलं. तुम्ही स्वच्छ करतायत, म्हणजे तुमचं मेन कार्य काय आहे? जे घाण होतं ती स्वच्छता करणे. आणि वारीमधल्यांसाठी एक चांगला उपक्रम आहे, तो सरबत वाटप करतोय आम्ही. सर्वजण मिनिमम 700 ते 800 लोक असतील, त्याच्यावर पण असू शकतात. तुमचं काय ऑर्गनायझेशन काय आहे, संस्था आहे का? हो, रॉबिनहूड आर्मी म्हणून पूर्ण भारतात रॉबिनहूड आर्मी मार्फत हा उपक्रम आम्ही राबवतो. बघा तिथंही कचरा उचलते, कोणतेही संकोच. ते कॉलेजचे स्टुडंट आहेत तुम्ही? नाही, असं पर्टिक्युलर कॉलेजचे स्टुडंट नाही आहोत, पण ते पण असतात, आजी पण असतात, लहान मुलं पण असतात. ही बघा ही बघा ही ताई उचलते, हे बघा ना, ताई एकदम कॉलेजच्या काही त्यांना काही वाटत नाही आहे, उचलतायत ते ताई. आणि हे बघा हे ताई उचलत आहेत आणि पूर्ण व्यवस्थित कचरा त्याच्यात टाकतायत. तर मित्रांनो, ही खरं एक सेवा म्हणू शकतो आपण. सुंदर आहे. रॉबिनहूड आर्मी ना? हो, रॉबिनहूड आर्मी अतिशय सुंदर कार्य करते. हे पाहू शकतो तुम्ही. हे बघा दादा काय आहे, जेव्हा 15. नमस्कार बाबा, नमस्कार. कोणत्या गावातून आले? आम्ही पुण्यातून आलो. असे जेव्हा 15-20 लाख पब्लिक येते ना, आणि नंतर त्याला बिस्लरी किंवा जे काही वाटप केलं होतं, त्यानंतर जो काही कचरा असतो ना, हा मोठ्या प्रमाणात असतो, कारण तो डबल टेबलचा आपण म्हणू शकतो. एक मिनिट का, अतिशय सुंदर हे यांचं रॉबिनहूड आर्मी अतिशय सुंदर असं हे कार्य करते. आता म्हणले कमीत कमी 250 का 300 सेवक आहेत. पाहू शकतो. धन्यवाद दादा, बेस्ट ऑफ लक. हे ग्रीन आर्मीचं कार्य आपण बघितलं मगाशी. इकडं पण आहेत, इकडं पण शक्य तेवढं ते सेवा करताय. बॉक्स पण आहे. हे कचरा हे बघा, हे पूर्ण ग्रीन आहे ना, ती रॉबिनहूड आर्मी आहे. चहाचं वाटप पण चालू आहे बाकीच्यांचं. काय चहा है का काय है मॅडम त्याच्यामध्ये? टी चहा है का काय? ये नींबू पानी. इसमें क्या है? नींबू पानी दे रहे हैं आप? हाँ जी. तो उधर मैंने देखा उन्होंने कचरा भी उठा रहे, सब काम कर सकते हैं, सब काम कर सकते हैं. तर इथं बघू शकता काही सरबत पण देत आहे. सरबत आहे ना इथे, सरबत पण चालू आहे. त्यांचं सुंदर कार्य आहे. रॉबिनहूड आर्मी ग्रीन. मगाशी मी ना येताना मी टूव्हीलरवर त्यांचं पाहिलं होतं. सरबत आहे ना? हो हो, सरबत आहे, सर्व बघू शकता. बाकी चहा वाटप जेवढं शक्य तेवढं ते कार्य करतात. जेवण घालवायचे सर्व मार्ग आहेत. मराठीमध्ये. यस, आवड आहे आम्हाला. 3000 ठीक आहे, वाटतील ना. पेमेंट भेटतंय मला. गरज पण नाही आहे. आमचं पण रेकॉर्ड करा ना. घेतलं की तुम्हाला? घेतलं. मी आलोय का? व्हिडिओ मध्ये येणार का आता? ब्लॉगर आहे का तुम्ही? या इज्जत घ्या तुम्ही. अरे ब्लॉगर आपण युट्यूब मध्ये येणार आता दाखवा ना चॅनल कुठलं क्लासेस आहेत. तर आता पूर्ण खुश झाला. तुमचा लॉगर आहे का? लॉगर स्पेलिंग काय? या धाडस, DHAES. ES. धाडस. तर यांचं हे कार्य मला आवडलं. मग तिकडे ते कचरा पण उचलत होते, काही सरबत वाटप करत होते. म्हणजे असं कामात काही त्रास नाही किंवा टाइमपास नाही. रॉबिनहूड आर्मी 0 फंडेड NGO. बावधन चॅप्टर काय सगळे मग अशी ते खुश झाले पोरं की आम्ही लॉगमध्ये येणार आहेत. आवड आहे ज्याला येत असते. आणि पाऊस जोरात सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण घोंगड्या घेतलेल्या आहेत शक्य तेवढं.
थोडं जर वाईट वातावरण होतं आता चेंज झालेलं आहे. बघू शकता पूर्ण मुंगळी येते बघू ठेवलेली कार्य खूप छान आहे. अवलंबून सर्व कामं करतात. पाहू शकता पूर्ण रेनकोट सारखे त्यांनी घातलेले आहे. पूर्ण दिंडी रेडी आहे. किती पाऊस हो पाहू शकता. अतिशय सुंदर मजबूत कार्य आहे दिंडीवाल्यांचं. आता पुढचं आपण थोडं बघणार आहोत आणि तो रिटर्न जाणार आहे कारण पुढं सासवड लागेल काही वेळात. तर मित्रांनो कंटिन्यू कीर्तन चालू आहे. पुन्हा काही खंड बनलेलं नाही आहे आणि पाऊस बारीक बारीक चालू आहे ते पाहू शकता. इथं सुंदरसं पाण्याचं वाटप चालू आहे. बिसलरीचं बघा. फॅमिली लागलेली सेवा करण्यासाठी. तर बिसलरी पाणी सर्वात महत्त्वाचं आहे कारण वातावरण चेंज झालं तर पाणी महत्त्वाचं आहे. पूर्ण बिसलरी वाटप चालू आहे. पूर्ण वार करू वाटायला हे वाटले. बऱ्यापैकी बिसलरीचं वाटप झालेलं आहे इथे आणि पाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आतापर्यंत किती गेलेले आहेत काय नाही तू पाहू शकता. किती बिसलरी गेली आतापर्यंत? बिसलरी किती गेली? बिसलरी आपण टोटल 700 बॉक्स आणले होते. आतापर्यंत 300 बॉक्स संपले. म्हणजे किती क्वांटिटी गेली? 3,000 बॉटल गेले. 3,000 बॉटल गेल्या. काय नाही आपलं माझं सुशांत अनिल साबळे. इथलं हो गणेश पेठेत राहतो. किती वर्षापासून करताय? हे आता आपण जवळपास 8 ते 10 वर्ष आले. आपल्याकडं पाणी बॉटल, वेफर, बटाटा चिवडा, साबण, ब्लाऊज पीस, धोतर, उपरणं सगळं आपण वेगळी वाटप करतात. दादा पूर्ण दोघं काळे त्यांनी भरून आले. धन्यवाद. ओके ओके. धाडस आहे का वान? हो थँक्यू. तर बघू शकता दोघं गाड्या त्यांनी भरून आणलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी संपलेले आहे. नमस्कार दादा. काय आहे विकास बोलणार असं का? पाथर्डीवरून. पाथर्डी नगर. हां 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 नगर पाथर्डी का? कधी आलो तुम्ही? आम्ही आता इथं पुण्यात सासवड आलेलो आहे. पुणे ते सासवड. इथं पुण्यातच असतो. म्हणजे आमच्यासारखं झालं आणि आली ती गेल तुझं. किती वर्षापासून करताय तू? माझं तिसरं आहे, त्याचं 11 वर्ष आहे. 11 वर्ष. काय वाटतंय तरुणाई कमी झालेली आहे? नाही वाढली उलट या वाढलेली आहे. भरपूर वाढली आहे. असं आहे का? तुम्हाला बघून मला आनंद झाला कारण तरुणाई वाढायला पाहिजे. आपली संस्कृती टिकायला पाहिजे. नक्कीच. कारण हे जेवढी ज्येष्ठ मंडळी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते. आपण पुढे चालून ज्येष्ठच होणार आहे. आपण आता सुरू केलं म्हणजे म्हातारपणी पूर्ण वाढी करतो. किती लोकांचा ग्रुप आहे? आमचं तिघांचाच आहे. तिघांचाच आहे. अरे वा, सुंदर. भरपूर वाढेल नंतर. हा ना. तर मित्रांनो आम्ही पण जवळजवळ ना तिघांचाच ग्रुप होता आमचा. आम्ही केलं ते आळंदी ते ब्लॅक येते. ऑलरेडी वातावरण तसं झालेलं काय. आळंदी ते दिघी आम्ही हे केलं आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स भेटला होता. व्हिडिओ कंटिन्यू बघणार आहोत.
आता आपण आहोत दिवे घाट तर सासूर रोड. आता वाजले जवळजवळ 4 वाजलेत आणि बघू शकता पोझिशन. आता एक गर्दी आहे, अजूनही घाट चाललेलं नाही आहे. होते 5-5:30चा टाईम तर होणारच आहे कसंही करू. गर्दी तर अजून जबरदस्त आहे. 2 व्हीलर मागे अटकलेली आहे त्यामुळे इथून मी निघू शकत नाही लवकर. वारकरी बांधव घाट चढतात ना तेव्हा असे थोडे थकतात, थोडा विसावा असतो. आले का? एक मिनिट हो, एक मिनिट. काय थकले का तुम्ही घाट चढल्यावर? थकले? काय करताय? नाश्ता करताय? कसं वाटतंय काका? दिंडीला कसं वाटतंय? आनंद होतोय ना? पावसाचं वातावरण, ऊन वगैरे नाहीये. तर इथं बघू शकता तुम्ही नाश्ता वगैरे करताय. जेव्हा घाट वगैरे चढल्यावर माणसाला थोडंसं धाप लागते. हां धाप लागते तर नाश्ता वगैरे करत असतात. कुठेही जागा मिळेल तिथं ते बसून घेतात. कुठेही आपण म्हणू शकतो ना ते कष्टाची भाकरी काय म्हणत नाही का आपण, तसं आहे ते. तर आपण मग अशी बघतोय आपल्या लॉकच्या मार्फत जिथं जागा मिळेल तिथं वारकरी बांधव बसलेले असतात. हॉटेलच्या वरचा भाग एक टेकडा आहे, पूर्ण व्यापलेलं आहे, पूर्ण आराम करत आहे. तिथं बसायला जागा मिळेल तिथं बसतात, गप्पा गोष्टी करतात. हे बघा पूर्ण मंडई मग अशी पाऊस चालू होता, आता थोडंसं विसावा आहे. हे बघा ना पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण समोरचा जो टेकडा आहे हा टेकडा पूर्ण भरलेला आहे. हे पाहू शकता जिथं जागा मिळेल तिथं विसावा करतात. वरचा पूर्ण हा भाग भरलेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि इथं पण काही बसतो, जसं जागा मिळेल तसं बसतात. अजून तर बोला कोणतं गाव आहे? कोणतं गाव आहे? गाव कोणतं आहे? पुण्यातले आंधीचे बांधल. आंधीमध्ये कुठं? आम्ही चाललो वारीला. किती वर्षापासून करताय? 7 ते 8 वर्षापासून. 7 ते 8 वर्षापासून करतात. काय वाटतं तुम्हाला वारी केल्यानंतर? वारी केली मला खूप समाधान वाटतं. तुम्ही खूप म्हणजे समाधान. आता पुणे सासवड नाही करत ना, पूर्ण पंढरपूरपर्यंत जाणार आहेत ना? नाही, पुणे तू सासवड पर्यंत. माऊली मला कळून गेलं होतं. काय असं मित्रांनो, बरीचशी लोक काय म्हणतात पुणे ते सासवड करतात किंवा पुणे तो जेजुरी करतात, पूर्ण करत नाही. मला कळून गेलं त्यांच्या चेहऱ्यावरून. हे पुणे ते सासवड करणारी वारी करणारी लोक असतील तर तो अंदाज येतोच आपल्याला. रेग्युलर जे वारी करतात त्यांचा बी अंदाज येतो आणि जे कमी करतात त्यांचाही अंदाज येतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. ही जागा भरलेली वरचापर्यंत जेवढं टेकडं हे सर्व भरलेलं आहे. विसावा घाट चालल्यानंतर विसावा पाहिजे. मी मालूम जागा तिथं खायला बघू शकता. वरचा भाग पूर्ण भरलेला आहे ते पाहू शकता. अतिशय पांढरं शुभ्र हे टेकडं झालेले. काय म्हणता मावशी, बरं आहे का? हो, फराळाचं करते. असं आहे का? कसं वाटते? मजा वाटते. मजा वाटते. आम्ही जोडीने आले? हे दोघं जण. अरे काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? तर ते असं म्हणतात ते जोडीने आलेले आहेत. तर बांधवांचा जो काही अंत असतो ना हा गगनात मात नाही. व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ कुठं स्किप न करा. हे बघा तिथं शेतकरी बसलेले. तो बघा वरचा भाग पूर्ण भरलेला आहे. वरचा भाग पूर्ण भरलेला आहे. काका पुढं सध्या काय नाव आहे तुमचं? सोपन भेटते. असं किती वर्षापासून येतात वारीला? हे वाजवायला चालेल का? आता वाजवायला चालेल? एक वेळ वाजून दाखवा ना. तर याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो याला? विना. सॉरी, हां याला विना म्हणतात. आणि हे ढोल एक वेळ वाजून दाखवा ना. आणि हे ढोल
हे तुम्ही ना हरिपाठ संध्याकाळी वाजवता का कीर्तनाच्या वेळी वाजवता कंटिन्यू? हरिपाठच्या वेळी वाजवता. मित्रांनो फक्त हे कंटिन्यू आपल्या वारकरी बांधवांकडून कंटिन्यू ह्या गोष्टी दिसतील. एक नंबर सुंदर आहे. तर हा दिवे घाट चढल्यानंतर थोडंसं माणसाला घाट लागते. ही बघा महिला मंडळी वगैरे इथं बसलेली आहे. जिथं जसं जागा भेटेल तसं ते बसतात.